कलर कसला भारी आहे शेवंतीच्या फुलांचा. हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? काल आम्ही गावावरून आलो, जास्त काही ब्लॉग केलेला नाहीये. आज शूट होईल ते करेन ब्लॉग. अन्वितानी विनायक इथं पाणी तापायला लागलेले आहेत. आपा आंघोळीला निघालेत. अन्वितानी विनायकला भेटवते तुम्हाला. गुड मॉर्निंग. सकाळी उठल्यापासून चुलीसमोर शेकत बसलाय विनायक. थंडी खूप आहे इकडं गावाकडं, पण चुलीवरचं तापलेलं पाणी आणि आंघोळ, हा हा हा, भारी वाटतंय आंघोळ करायला. चुलीवर तापलेल्या पाण्याचा वास किती छान येतोय, असं घेत राहावाच वाटतोय. हे बघा, इथं आमचं ब्लॅक मांजर आलं. काळं कुट्ट आहे हे. येत नाही. तुम्हाला आमचा बगीचा दाखवते गावाकडचा. हे इथं रामफळाचं झाड आहे. इथं आल्याचं झाड आलंय, आईनं लावलेलं. आबोलीची झाडं. इथं मस्त असं फुलाचं झाड आहे हे. कलर कसला भारी आहे या फुलांचा. छोटी छोटीच आहेत, मस्त वाटतायत. इकडे शेवंतीचं झाड आहे, वाळलंय थोडस. हे गुलाबाचं झुडूप आहे. गुलाबाची फुलं लागलीत खूप सारी आतमध्ये आहेत. इथं एक आहे, इथं दोन आहेत. एक मी दाखवते, काटे आहेत त्याला. ही देशी फुलाचं झाड आहे. त्याचा आम्ही गुलकंद पण बनवतो, कधी कधी माझी बहीण बनवते. हे आता बरेच वर्ष झालं लावण्याला. मला जवळजवळ वाटतं 1-10 वर्ष झाली असतील लावून या झाडाला. खूप वाढलेलं मध्ये. मी पावसाळ्यानंतर याला कट केलं, परत आणखीन याचं झोडूप झालंय. सारखं चालूच असतंय वाढायचं. कट करते कारण आतमध्ये जाता येत नाही, त्यामुळं फुलं तोडता येत नाहीत. खूप असं जंगलासारखं झालेलं, आणि साप पण आहे तिथं भरपूर. ते दिसत नाहीत कुठं फिरतायत, म्हणून मी कट केलेलं. हे नारळाचं झाड आहे. आईनं पूजेसाठी तांब्यामध्ये नारळ ठेवलेला, त्याचं कोंब आलेलं म्हणून हे लावलंय. केवढं मोठं झालंय आता हे नारळाचं झाड. इथं हे लाल देठाचं काहीतरी, मला वाटतं हे बीटरूट असणार आहे. वाव, खूप सारा फ्रेश असा पुदिना आलाय इकडं. इकडं आळवाची पानं आहेत. हा, कसला फ्रेश वास आहे याचा. मस्त आहे याचा वास. फ्रेश फ्रेश असंच खाऊ शकतो आपण याला. गाईची पण गरज नाही, काही पेस्टिसाइड्स नाहीत, काही नाही. हे पुदिन्याच्या थोडस पुढं एक शेवंतीचं झाड आहे, छोटस. फुलं लागली त्याला मस्त अशी. कलर कसला भारी आहे शेवंतीच्या फुलांचा. इकडं हे मोगऱ्याचं झाड आलेलं आहे. त्याच्या बाजूला आबोलीचं सुद्धा झाड आहे. आता नाही येत फुलं याला, अजून थोड्या दिवसांनी लागतील मला वाटतंय. वाव, कसला भारी कलर आहे गुलाबाचा या. इथं 1-2-3 कांद्याच्या पाती आलेल्या आहेत. आणि मध्येच अशी कोथिंबीर लावल्या होते गाईनं. धने टाकले असतील, आलेली आहे बरीच आहे. या साईडला पण आहे, कधी कधी उपयोगाला पडते. फ्रीज नाही आईजवळ. ए पिल्लो, काय करताय? काय खेळायला लागलायस तू? सांग की जरा आम्हाला पण. नाही सांगणार, सिक्रेट आहे. वेपन बनवायला लागलाय ना, खरं सांग. बर, खेळ. ओके, ठीक आहे. इकडे एक लाल जास्वंदाचं झाड आहे. जास्वंदच आहे मला वाटतं, घंटी फुल म्हणतात बहुतेक ह्याला. पूर्ण लाल भडक असं झाड दिसतंय. केवढे कपडे आहेत, मला लई कपडे, 4-5 दिवसच कपडे. परत लावलेत मशीन. अजून 2दा होते एवढ्या. 2दा होते काय? होय. काहीतरी पांढरं पांढरं लागलं. बाबू, ते पाणी तुला घालू का मम्माला? तुला नको? अरे मी कपडे झाले की मग करणार. काय का तू काय करणार आहे? हा, छान वाटतं का इथं खेळायला? हा, मम्माला विचार, मला
मला आवडतंय मातीत खेळायला. होय लहानपणापासून इथं मातीतच खेळतोय. काय म्हणलं? लहानपणापासून इथं मातीतच खेळतोय तो. होय. माहित आहे की तुला? काय करायला आहेस ग? हरभरा भाजलेत चुलीत, खायला लागलं. बघू. हे दाखव. काय काय जळी घातली पण चांगली आहेत अजून. तू काय करायलास? तो पण हरभरा खायचं काम. हा खायचं काम. आणि कसलं भारी लागतंय, कसलं भारी लागतंय याच्यामध्ये चुलीमध्ये भाजलेलं. थोडस राखतो पण फ्लेवर येतं यात. मला अजून थोडस भाजायचं. पूर्ण तळूनच जातंय ते भाजलं तर. वरण काळं कुठं झाले पण आता आहे, ग्रीन आहे अजून. बघू. हे बघ मला खायला किती. मॅगी करायला लागलोय आता मी. कोथिंबीर इथलीच घेऊन जाते, कोथिंबीर नाही घरात. वास कसला छान यायला लागलाय कोथिंबीरचा. कोथिंबीर कोथिंबीर. मॅगीची तयारी चालू आहे इथं. कांदा भाजायला घातलाय, बटाटे घालणार आहे आणि कोथिंबीर स्पेशल. आज आम्ही पावट्याची आमटी करणार आहे ना आई. काय करणार पावट्याचं? देशी पावटा आहे हा. अन्वीत पण सोलायला लागलाय पावटा, मदत करायला लागलाय. हे आमच्या पलूस मधलं धोंडी बोवाचं मंदिर आहे. आम्ही दर्शन घ्यायला आलेलो. आपण बाजार पलूसचा बाजार. फ्रेश फ्रेश भाजी मिळाली आम्हाला. माझ्या गावचा बाजार. लहानपणाची आठवण आली. इकडे इकडे आत्ताच ताजा ताजा कोबी विकत घेतलाय. तुम्हाला पाहिजे का हा कोबी? आमचा कोबी भारी आहे हा. इथं एक कोबी आहे आणि इथं एक कोबी आहे. अन्वित कोबी आहे नाव या जातीचं. केवढे कपडे धुतलेत आज. ह्यातलं निम्म वाळवून आत ठेवलंय. एवढे सगळे कपडे धुतलेत आज आम्ही. फ्रेश फ्रेश भाजी, हरभरे मिळाले, कोथिंबीर आहे ताजी ताजी. स्वस्त असतं का? होय. म्हणून म्हणतो 50 रुपये किलोला 30 रुपये. मला कोण दाखवलं? एवढा सगळा बाजार करून आले मी मस्त पैकी. पलूसचा बाजार. हिरवी हिरवी काकडी, गाजर, लाल भडक गाजर आहेत, ढबू मिरची, वांगी, टमॅटो, हे काय कांदा, ओल्या कांद्याची पात, कोथिंबीर, मेथी, कोबी, हा लिंबू, आलं. इथली भाजी बघितली की छान वाटतंय. बघितलं सकाळी जास्त आलंय. हा बर लय पुदिनाचं, लय पुदिना आहे ना. पुदिना याच बंद आहे ती. 2 काटले पाणी येत आता बियाला बघितलीस सगळीकडे मी आता काढून ठेवला. इथली भाजी बघितली की छान वाटतंय मला. मग काय जेवायला या बाबू. पप्पांना जेवायला बोलव की. जेवणाचं ताट बघ बाबू कसं भारी भेटतंय का. ते सारे ऑप्शन आहेत, काही खाऊ काही नको असं झालंय आता. कसली चटणी पाहिजे तुला? वडापाव मध्ये तसेच आहेत ते, काही नाही होत. खा. डीप फ्राय काढून खा तेवढं. कडा लावून खा. आलूचीच आहे भाजी, त्यात येल्लो कलर आहे तो. बघते थांब. जेवण झालं की भेटूया. जेवण झालेलं आहे आता आमच्या गंगाला जेवण घालायचंय. गंगा दाखवते आमची, समोरच बांधलंय तिला गंगाला. बघायला लागला. विनायक पाणी पाजायला गेलंय तिला. ऑर्गॅनिक भोपळा आमच्या शेतातला छोटासा आलाय इथं एक.
इकडे पण एक आलाय. विनायक गंगाला पाणी दाखवायला निघालाय. ही बघा आमची गंगा, क्युटी पाई गंगा. ही 1 वर्षाची असल्यापासून इथंच आहे. 20-22 वर्ष झाली गंगाला आमच्या. 22 वर्षाची आहे गंगा. 22 इयर्स ओल्ड. 1 इयर असताना आणलेलं तिला. कशी पाणी प्यायला लागला बघ, बकेट भरून. अजून थोडं लागणार आहे तिला. त्याच्यानंतर ही खेळत बसते अशी जिभेने. इकडं आंब्याची झाड आहेत. मोहर आलाय आंब्याला. या आंब्याला जास्ती येत नाही, ह्या वर्षी आलाय. इकडं सगळी आंब्याची झाड आहेत. काही काही झाडांना आलाय, काही काही झाडांना नाही आलेला. अजून 2-3 भोपळे दिसले मला. इथं एक आहे, इकडं एक आहे, इथं आतमध्ये पण एक आहे. लपून बसलाय हा. हा आमच्या गंगाचा गोठा. इकडं गंगाचं वैरण आहे. आता पाणी पिऊन झालंय तिचं. तिला वैरण नेऊन घालूया आपण. पाणी प्यायच्या अगोदर वैरण घातली तर मग पाणीच पित नाही व्यवस्थित ती. कुडी ताळ. चला तर आजचा ब्लॉग इथे सेंड करूया. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.